सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मराठा आरक्षण संदर्भात याचिकांवर जलद सुनावणीसाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश दिलेत. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्या पहिल्याच कामकाजाच्या दिवशी हा महत्त्वपूर्ण आदेश दिलाय. सरन्यायाधीश बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑस्टिन जॉर्ज मसिया यांच्या विपीठासमोर ही सुनावणी झाली आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय एस.सी.बी.सी प्रवर्गाअंतर्गत वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या 10% आरक्षणाला आव्हान देण्यात आलेल्या याचिकांवर तत्काळ नवीन खंडपीठ स्थापन करून जलद निर्णय घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाला दिलेत. या वर्षी जानेवारीमध्ये तत्कालीन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बदली झाल्यानंतर याचिकांवर सुनावणी झाली नाही. त्या विरोधात याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात पोहोचले तर सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना मराठा आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर जलद सुनावणी करण्यासाठी नवीन खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश दिलेत.